आंदोलनानं काय साधलं या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नानासाहेब कुटे पाटील. ते आज स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत. नानासाहेब कुटे पाटील, आपलं स्वागत. आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आपलं स्वागत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राम कदम, त्यांचंही स्वागत. ज्येष्ठ पत्रकार, वरिष्ठ सहाय्य संपादक लोकमत संदीप प्रधान ठाण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आणि जयदेव डोळे, ज्येष्ठ पत्रकार, औरंगाबादेतून सहभागी होतात, त्यांचंही स्वागत. नानासाहेब, सुरुवात आपल्यापासून. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करायचं आहे की तुम्ही आंदोलन मागे घेतलं आणि एक प्रकारे अर्ध्या महाराष्ट्रानं यावर निश्वास टाकला. परंतु याबद्दल तुमचं कौतुक करत असतानाच आत्तापर्यंत 58 मोर्चे हे जगाला आदर्श वाटावेत, किंबहुना मानवाच्या इतिहासातला सर्वात मोठा आदर्श असे काढलेत. यावेळी मोर्चाऐवजी आंदोलन कशा करता आणि ते आंदोलन हिंसक कशा करता? खरं तर 58 जे मोर्चे काढले होते ते शांततापूर्ण वातावरणामध्ये काढले होते. ठिय्या आंदोलन ही एक संकल्पना मराठवाड्यामध्ये उदयास आली आणि ते ठिय्या आंदोलन परळीमध्ये सुरू केलं. मग त्यालाच ओढत पुढच्या आंदोलनाला सुरुवात झाली. हळूहळू पुढच्या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर मग बंदचं आंदोलन, एक दिवसाचं बंद करूया अशा हिशोबामध्ये त्या आंदोलनाला एक वळण लागलं. मग त्याच्यानंतर मुंबईमध्येही अशा प्रकारचं एक दिवसाचं बंद करून आपण ह्यांना दाखवूया की समाजाच्या भावना किती तीव्र आहेत आणि समाजाच्या या तीव्र भावनांना इतर समाजांचा पण किती पाठिंबा आहे. आणि ते मुंबईमध्ये आम्ही बंद करून ते सिद्ध करून टाकवलं की मुंबईमध्ये सर्व समाजाने आम्हाला पाठिंबा दिला. मुंबईमध्ये सगळ्या काय गोष्टी होत्या त्या शांततापूर्ण वातावरणामध्ये झाल्या. पण अचानकपणे नवी मुंबई, ठाणे आणि मानखुर्द वगैरे या भागामध्ये अचानकपणे आंदोलन चिघळायला लागल्याच्या आम्हाला बातम्या यायला लागल्या. त्यामुळे सगळेच संभ्रमावस्थेत झाले होते आणि मग सगळ्या मुंबईच्या समन्वयकांनी एकत्रित मीटिंग घेतली. मीटिंग घेऊन त्या गोष्टींचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. कारण आम्ही जे स्पॉट दिले होते की आम्ही या स्पॉटला अशा पद्धतीत आंदोलन करतोय, त्या ठिकाणी एकाही ठिकाणी हिंसा झालेली नाहीये. तुमच्या म्हणण्यात तथ्य अशा करताय की ठाण्यामध्ये आंदोलनाचा जो रूट होता त्या आंदोलनाच्या त्याची सांगता जांभळी नाक्यावर राष्ट्रगीतानं झाली. सर्व तिथे उभ्या असलेल्या समाजानं टाळ्या वाजून या सगळ्याचं कौतुक केलं, पाठिंबा दर्शवला. ती वेळ 12 वाजताची होती आणि त्याच्यानंतर 1-1:30च्या सुमाराला प्रचंड मोठ्या प्रमाणात नितीन कंपनीजवळ तिथून 2 किलोमीटरवर जाळपोळ सुरू झाली. दंगेखोर आले आणि ती लहान लहान मुलं होती. ही लहान मुलं कोणी आणली? तेच तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्या आंदोलनामध्ये शक्यतो लहान मुलं नाही. आम्ही सुरुवातीपासून आमच्या आचारसंहितेमध्येच होतं की मूकमोर्चामध्येही आपल्याकडे लहान मुलांना घेऊन येऊ नये आणि जरी आलात तरी त्याची काळजी तुम्ही वैयक्तिक ज्या पालकांनी आणली त्यांनी घ्यावी. त्याच्या खिशामध्ये त्याचं आय कार्ड, ओळखपत्र वगैरे ठेवावं, अशा पद्धतीची आमची त्यावेळेला सिस्टम होती. आणि आता अचानकपणे या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या वेळेला आपल्या मीडिया कडून ऐकायला आल्या, आपले वार्तांकन करणारे वार्ताहरांनी आम्हाला ज्या वेळेला विचारायला सुरुवात केली की या ठिकाणी असं होतंय, त्या ठिकाणी तसं होतंय, आम्ही एकदम शॉक झालो की अचानकपणे शांत असणारा आमचा जो मराठा युवक हा असा कसा काय भडकला. बरं भडकला तर या अशा एवढ्या वेगाने हे होऊ शकत नाही. आणि मग ज्या वेळेला हे सगळं घडायला लागलं आणि बोललो की हा आता वेगळ्या मोडमध्ये मोर्चा निघालेला आहे, तर आम्हाला थोडा संशय आला की ह्याच्या पाठीमागे काहीतरी कुणाचा तरी हात नाहीये किंवा समाजाला, मराठा समाजाला आणि मोर्चाला, क्रांती मोर्चाला बदनाम करायचं तर डाव नाही ना. म्हणून आम्ही सगळ्या समन्वयकांची एक मीटिंग शिवाजी मंदिरमध्ये झाली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी सगळ्या